तर स्वारगेट परिसराची किती भीषण अवस्था आहे, किती भयंकर अवस्था आहे याची कल्पना या दृश्यांमधून आपल्याला येऊ शकेल। एकीकडे पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकावर घडलेली ही बलात्काराची अत्यंत संतापजनक घटना आणि या निमित्ताने पुणे स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये पार्किंगमध्ये असलेल्या बसमध्ये काय प्रकार घडतात हे देखील समोर आले। कोणतरी असू शकतं, पोलीस अधिकारी सध्या या बसेसची पाहणी करताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती कॉन्डोम जे आहेत ते या बसमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात। बसमधली ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो ती सध्या सुरू आहे। एकंदरीतच वसंत मोरे यांनी जे आरोप केले होते, काही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी लावून देण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसचा पूर्णतः लॉजिंग जे आहे ते करण्यात आले असे त्यांचा आरोप होता आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाची केबिन जी आहे ती पूर्णतः फोडलेली आहे। त्यामुळे वसंत मोरे यांचा रोष जो आहे तो आपल्याला पाहायला तर ज्या प्रकारे मंदार गोंधारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, ज्या प्रकारे बलात्काराची घटना समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या बसमध्ये कशा प्रकारे गैरप्रकार घडतायत, कशा प्रकारे कंडोम सापडतायत, अंतर्वस्त्र सापडतायत, साड्या सापडतायत, हे सुद्धा या सगळ्या निमित्ताने समोर आलेलं आहे। काय नेमकं घडतंय पुण्यात स्वारगेटवर? खरं तर एसटी महामंडळाच्या स्वारगेट आगार व्यवस्थापनाच्या एकूण कारभाराबद्दल मोठे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।